Okay, write down the problem. A mild steel stapled bar. A mild steel stapled bar, 6 meter length, 6 meter length, is 25 mm in diameter. Is 25 mm in diameter of 2 meter length. Is 25 mm in diameter of 2 meter length and 15 mm diameter and 15 mm diameter for remaining length. For remaining length. Full stop. It is subjected to a tensile load of 70 kilonewton. It is subjected to a tensile load of 70 kilonewton. 70 kilonewton. Calculate the change in length. Calculate the change in length. Calculate the change in length. If its modulus of elasticity is 200 kilonewton per mm square. If its modulus of elasticity is 200 kilonewton per mm square. Okay, once again I am repeating the problem. A mild steel stapled bar, 6 meter length, is 25 mm in diameter of 2 meter length and 15 mm diameter for remaining length. It is subjected to a tensile load of 70 kilonewton. Full stop. Calculate the change in length if its modulus of elasticity is 200 kilonewton per mm square. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे ठीक आहे. आता आपण काय करू त्याचं सोल्युशन बघू. आता हे बघा असं करा त्यांचं टाइप सेकंड टाइपचे प्रॉब्लेम बघतोय ह्या चॅप्टर मध्ये. आपण फर्स्ट टाइपचे बघितले बेसिक प्रॉब्लेम. ओके, गिवन डाटा सोल्युशन, गिवन डाटा ठीक आहे. आपण काय करतो फर्स्ट पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित आपण वाचतो ठीक आहे. त्यानुसार काय दिलेलं आहे ते लिहिणार सगळं ठीक आहे. अ माइल्ड स्टील स्टेपलर बार 6 मीटर लेंथ. ओके, ओव्हरऑल लेंथ दिलेलं आहे 6 मीटर ठीक आहे. द कन्वर्जन काय 6 * 10⁻³ mm. ओके, ओव्हरऑल लेंथ ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलं is 25 mm in diameter of 2 meter length and 15 mm diameter for remaining length. म्हणजे बघा आता हे असा माइल्ड स्टीलचा बार असणार आहे. ठीक आहे. पहिलं काय दिलं 25 mm in diameter. म्हणजे हा पहिला सेक्शन जो आहे ना त्याचा जो डायमीटर आहे तो किती आहे 25 mm. ओके, किती मीटर लेंथ साठी 2 मीटर लेंथ साठी ठीक आहे 2 मीटर लेंथ साठी. आणि रिमेनिंग 15 mm डायमीटर 5 म्हणजे डायमीटर 15 mm. रिमेनिंग किती असणार आहे किती असणार आहे रिमेनिंग 6 होतं 2 गेल्यावर किती असणार आहे 4 मीटर असणार आहे ठीक आहे. हे असं आहे. हा दुसरा सेक्शन झाला ठीक आहे. असा हा टोटल बार आहे ठीक आहे. पहिला 25 mm डायमीटर दिलेला आहे याचा ठीक आहे. ते किती मीटर लेंथ साठी 2 मीटर लेंथ साठी. 15 mm डायमीटर दिलेला आहे ते किती मीटर लेंथ साठी 4 मीटर लेंथ साठी ठीक आहे. मग आता बघा ह्याचं मी काय लिहू शकतो हा पहिला सेक्शन आहे हा दुसरा सेक्शन आहे
मग ह्याला काय करणार मी पहिला डायमीटर लिहिला पहिल्या सेक्शन साठी डायमीटर हे D1 आहे ठीक आहे किती आहे 25 mm आहे ठीक आहे आणि लेंथ किती आहे पहिल्या सेक्शनची L1 2 मीटर आहे कन्वर्जन 2 × 10⁻³ mm ओके दुसरा सेक्शनचा डायमीटर किती आहे 15 D2 15 mm ठीक आहे आणि दुसरा सेक्शनची लेंथ किती आहे L2 4 मीटर कन्वर्जन 4 × 10⁻³ mm ठीक आहे पुढे काय दिलं इट इज सब्जेक्टेड टू अ टेन्साइल लोड ऑफ 70 किलोन्यूटन ओके टेन्साइल लोड 70 किलो म्हणजे P 70 किलोन्यूटन ओके कन्वर्जन काय असणार आहे 70 × 10⁻³ न्यूटन बरोबर आहे का किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला × 10⁻³ नी मल्टिप्लाय करावं लागतं ठीक आहे पुढे काय दिलं अजून कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ ठीक आहे टू कॅल्क्युलेट चेंज इन लेंथ डेल्टा L इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ओके डेल्टा L आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे ठीक आहे इफ इट्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 200 kN/mm². ओके कॅपिटल E दिलेलं आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 200 kN/mm². ओके आपल्याला काय करावं लागेल न्यूटन/mm² मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे काय करावं 200 × 10⁻³ न्यूटन/mm² ठीक आहे किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्जन केलं त्याचा × 10⁻³ नी मल्टिप्लाय करू ठीक आहे असा हा प्रॉब्लेम आहे गिवन डाटा दिलेला आहे ठीक आहे आपल्याला डेल्टा L काढायचा आहे ओके अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन डेल्टा L चा काय फॉर्म्युला की P1 L1 / A1 E1 ओके प्लस P2 L2 / A2 E2 ठीक आहे प्लस P3 L3 / A3 E3 ओके मग आता बघा आता हे कधीही वापरतो 3 सेक्शन असतात पण आता इथे किती आहेत दोनच आहेत फक्त स्टेप नंबर 2 स्टेप आहेत फक्त म्हणजे दोनच वापरणार आहोत पहिला ओके नेक्स्ट लाईनला लिहिणार आपण फॉर्म्युला वी नो दॅट चेंज इन लेंथ डेल्टा L इज इक्वल टू काय फॉर्म्युला P1 L1 / A1 E1 प्लस P2 L2 / A2 E2 ओके आता बघा इथे काय L1 L2 परत एरिया चेंज आहे ठीक आहे पण बाकीचं जे आहे का P1 काय आहे हे कॉमनच आहे ठीक आहे P फोर्स जो दिलेला आहे तो कॉमनच आहे ठीक आहे म्हणजे P1 P2 जो दिलेला आहे तो काय असणार आहे एकच P असणार आहे कारण दोन्ही सेक्शनला काय एकच P कॉमन आहे ठीक आहे टेन्साइल फोर्स दिलाय ना हा P ठीक आहे P इज इक्वल टू क्या आहे 70 किलोन्यूटन ठीक आहे हा P एकच आहे मग हा कॉमन घेऊ शकतो आणि Young's मॉड्युलस मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E हा पण काय एकच आहे ठीक आहे कॉमन नाही कॉमनच आहे ठीक आहे वेगळं नाहीये तर त्याच्यामुळे काय करणार आपण नेक्स्ट पुढे काय लिहू आपण असं लिहू शकतो का बघा P/E कॉमन काढलं हे ब्रॅकेट मध्ये L1 / A1 प्लस L2 / A2 असं लिहू शकतो बरोबर आहे का कारण बघा P पहिल्या सेक्शनसाठी आणि दुसऱ्या सेक्शनसाठी कॉमनच आहे ठीक आहे 70 किलोमीटरच आहे मग ते बाहेर काढा ठीक आहे आणि E पण बघा पहिल्या सेक्शनसाठी आणि दुसऱ्या सेक्शनसाठी कॉमनच आहे ठीक आहे 200 न्यूटन/m². हे बाहेर काढा ठीक आहे आता बघा या फॉर्म्युला मध्ये काय राहतंय ठीक आहे आता बघा P माहित आहे E माहित आहे ठीक आहे L1 माहित आहे L2 माहित आहे A1 आणि A2 फक्त माहित नाहीये ठीक आहे मग इथे मी छोटा एक ब्रॅकेट घेऊन मी A1 आणि A2 कॅल्क्युलेट करू शकतो की ठीक आहे पहिला A1 ठीक आहे कसा कॅल्क्युलेट करणार A1 फर्स्ट सेक्शनचा एरिया कसा फाइंड आउट करणार डायमीटर आहे म्हणजे काय असणार आहे सर्क्युलर सेक्शनचा एरिया असणार आहे π/4d² ठीक आहे π/4d². मग काय असणार आहे π/4 d किती आहे पहिल्या सेक्शनचा 25 स्क्वेअर ओके व्हॉट इज द आन्सर ऑफ A1 व्हॉट इज द आन्सर ऑफ A1 सांगा बरं आन्सर काय येतं
तसंच दुसऱ्या सेक्शनचा पण एरिया कसा करणार पाय बाय 4 डी स्क्वेअर म्हणजे d2 स्क्वेअर ठीक आहे हा d1 स्क्वेअर ठीक आहे पाय बाय 4 d2 किती आहे 15 स्क्वेअर ठीक आहे a2 काय आला सांगा a1 आणि a2 काय आहे a2 काय आहे a1 काय आहे सांगा काय बघा एरिया काय असणार आहे ठीक आहे d1 किती आहे a1 किती आहे 490.87 mm square okay and a2 176.71 mm square हे दोन a1 आणि a2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ठीक आहे आता हे यामध्ये पुट करणार आहे सगळ्यांमध्ये नाव change in length delta L is equal to what is the value of P 70 into 10 raised to 3 divided by what is the value of E 200 into 10 raised to 3 bracket मध्ये L1 what is the value of L1 2 into 10 raised to 3 divided by A1 490.87 plus L2 what is the value of L2 4 into 10 raised to 3 divided by what is the value of A2 176.71 bracket complete okay calculation करा आणि change in length delta L चा आन्सर काय येते बघा ठीक आहे कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करू आन्सर आला change in length 9.348 mm हे आन्सर आला ठीक आहे बघा हे कॅल्क्युलेशन करून बघा okay once again say the problem yes in this chapter where we are going to study the problems on the principle of superposition okay in this we are going to see that ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं की लेंथ दिली होती टोटल लेंथ ओके 6 मीटर आहे त्याचं कन्वर्जन केलं mm मध्ये मीटरचं mm मध्ये कन्वर्जन करताना काय करतो इनटू 10 raised to 3 मल्टिप्लाय करतो ठीक आहे एक स्टेप कडे बार दिलेला आहे दोन स्टेप मध्ये बार आहे त्याचा पहिला ह्याला डायमीटर 25 mm आहे हा किती मीटर लेंथ साठी 2 मीटर लेंथ साठी ठीक आहे आणि दुसरा स्टेपचा डायमीटर 15 mm आहे किती मीटर लेंथ साठी तर 4 मीटर लेंथ साठी ठीक आहे असं हे दोन स्टेपचा बार दिलेला आहे ओके मग हे दिलं पहिला सेक्शनचा डायमीटर काय d1 आहे 25 mm ठीक आहे पहिला सेक्शनची लेंथ l1 आहे तिथे 2 मीटर आहे 2 into 10 raised to 3 mm ओके दुसरा सेक्शनचा डायमीटर 15 mm आहे ओके 15 mm लेंथ किती आहे 4 मीटर आहे 4 into 10 raised to 3 ओके कन्वर्जन नंतर ह्याचा फोर्स दिलेला आहे टेन्साइल फोर्स 70 किलोन्यूटनचा दिलेला आहे किलोन्यूटनचा mm मध्ये कन्वर्जन कसं करतो into 10 raised to 3 मल्टिप्लाय करतो ठीक आहे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे तिथे E is equal to 200 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर ओके किलोन्यूटनचा न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणून काय केलं into 10 raised to 3 ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे कॅल्क्युलेट काय करायचं आहे इलॉंगेशन ओके इलॉंगेशन मीन्स चेंज इन लेंथ डेल्टा L क्वेश्चन मार्क ओके मग आपल्याला अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार डेल्टा L चा फॉर्म्युला माहिती आहे काय की डेल्टा L इज इक्वल टू P1 L1 upon A1 U1 plus P2 L2 upon A2 E2 ओके आता इथं काय आहे P कॉमन आहे दोन्ही स्टेप साठी P कॉमन आहे ओके म्हणून कॉमन घेतला ठीक आहे P हा कॉमन आहे म्हणून कॉमन घेतला आणि यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी हे पण कॉमन आहे म्हणून काय केलं हे पण ह्याच्यामधलं दोन्ही मध्ये कॉमन केलं ब्रॅकेटच्या ब्रॅकेट P upon P अंडर ब्रॅकेट L1 upon A1 plus L2 upon A2 ब्रॅकेट कंप्लीट असा हा फॉर्म्युला तयार आहे ठीक आहे मग आता ह्या फॉर्म्युला मध्ये अननोन काय होते A1 आणि A2 हे अननोन आहे ठीक आहे मग A1 हे सेपरेट काढायचं काय A1 A1 मीन्स एरिया ऑफ सेक्शन 1 हा
हा सेक्शन 1 चा एरिया काय सर्क्युलर बार असल्यामुळे काय असा एरिया असणार आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर असणार आहे. ओके पाय बाय 4 d1 स्क्वेअर. ओके d1 किती आहे 25 mm ने कॅल्क्युलेशन केलं 490.87 mm स्क्वेअर हा आन्सर आला. ओके नंतर सेकंड एरिया 2. ओके into means area of the section 2. ओके मग त्याचा फॉर्म्युला काय आहे एरिया कॅल्क्युलेट करायचा पाय बाय 4 d2 स्क्वेअर. ओके पाय बाय 4 15 स्क्वेअर चा आन्सर आला 176.71 mm स्क्वेअर. हे एरिया 2 चा आन्सर आला. ओके मग आता हे दोन्ही पण कॅल्क्युलेट केलं आता अननोन टेक्स्ट नाही राहिला आपल्याला सगळ्या व्हॅल्यू टाकून देणार. नाउ p ची व्हॅल्यू काय आहे 70 into 10 raised to 3. ओके e ची व्हॅल्यू काय आहे 200 into 10 raised to 3 गिवन डाटामध्ये दिलेले आहे सगळं. ब्रॅकेट मध्ये L1 काय आहे लेंथ ऑफ फर्स्ट सेक्शन 2 मीटर आहे 2 into 10 raised to 3 mm मध्ये कन्वर्ट करून घेतलं डिवाइडेड बाय 490.87 एरिया 1 प्लस 4 into 10 raised to 3 L2 divided by 176.71 हा A2 आहे. ओके हा सगळा व्हॅल्यू टाकल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये तुझा आन्सर कॅल्क्युलेट कर. ओके चेंज इन लेंथ किती आला किंवा इलॉंगेशन किती आला 9.348 mm. ठीक आहे हे आला इलॉंगेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता आपण. राइट ऑफ द प्रॉब्लेम a brass bar. Right on the problem a brass bar having cross section area a brass bar having cross section area 1000 mm square having cross section area 1000 mm square 1000 mm square is subjected to axial force of 50 kilonewton as shown in figure. As shown in figure, find the total length. Find the total change in length. Find the total change in length. Take capital E for brass. Take capital E for brass is equal to 1.05 is equal to 1.05 into 10 raised to 5 Newton per mm square. 1.05 into 10 raised to 5 Newton per mm square. Okay, I'm repeating problem. A brass bar having cross section area 1000 mm square is subjected to axial force of 50 kilonewton as shown in figure. Find the total change in length. Take capital E for brass is equal to 1.05 into 10 raised to 5 Newton per mm square. Okay, problem मध्ये डायग्राम पण दिलेली आहे. तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. असा एक स्टेपर बार दिलेला आहे
लेंथ दिलेली आहे. पहिल्या सेक्शनची 500 mm आहे. दुसऱ्या सेक्शनची 200 mm आहे. तिसऱ्या सेक्शनची 800 mm. 20 mm पहिल्या सेक्शनचा डायमीटर आहे. 10 mm दुसऱ्या सेक्शनचा डायमीटर आहे. 30 mm तिसरा सेक्शनचा डायमीटर आहे. ठीक आहे. आणि हा प्रोसेस 50 किलोमीटरचा दिलेला आहे. 50 किलोमीटर टेन्साइल फोर्स. ठीक आहे. असा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण याचं सोल्युशन बघू. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिला गिवन डाटा लिहितो आपण. ठीक आहे. डायमीटर दिलेला आहे. पहिल्यांदा d1 किती आहे 20 mm आहे. ओके. आणि l1 किती आहे 500 mm आहे. ठीक आहे. पहिल्या सेक्शनचा d 20 mm लेंथ 500 mm. ओके. दुसरा सेक्शनचा d2 10 mm and l2 200 mm. ओके. डायमीटर सेकंड सेक्शनचा 10 mm आणि लेंथ 200 mm आहे. ठीक आहे. थर्ड सेक्शनचा डायमीटर d3 30 mm and length l3 800 mm. okay. Again, what is given? Force P is given 50 kilonewton. Its conversion 50 into 10 raised to 3 Newton. Okay. Again, capital E is given. Capital E, what is the value of capital E? 1.05 into 10 raised to 5 Newton per mm square. This is the value of capital E. Okay. And we are going to calculate change in length, elongation, change in length. ठीक आहे. हे असं गिवन डाटा लिहिला सगळा. प्रॉब्लेम मध्येच हे डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. बघ आता बघा आपण चेंज इन लेंथ कसे कॅल्क्युलेट करतो. वी नो दॅट. ठीक आहे. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. चेंज इन लेंथचा. ठीक आहे. लिहिला त्याच्यामध्ये p आणि e कॉमनच काढू अगोदर. ठीक आहे. चेंज इन लेंथ delta L is equal to p upon e in bracket L1 upon A1 plus L2 upon A2 plus L3 upon A3. ठीक आहे. हा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा p माहिती आहे, e माहिती आहे. ठीक आहे. L1 L2 L3 माहिती आहे. A1 A2 A3 फक्त कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिलं ब्रॅकेट मध्ये घेतो मी. पहिला A1 कॅल्क्युलेट करतो. A1 ठीक आहे. A1 मीन्स एरिया ऑफ सेक्शन 1 that's the 5/4 d square d1 square. okay. 5/4 d1 ची व्हॅल्यू 20 square. Then what is the value of A1? Tell me the value of A1. Second, A2 means area of section 2. 5/4 d2 square. 5/4 d2. What is the value of d2? 10 square. Then what is the value of A2? Tell me the value of A1 and A2. Third is A3. 5/4 d3 square is equal to 5/4 30 square. Okay. Tell me the value of A3. Can eliminate what is the value of A1, what is the value of A2 and A3.
What is the value of A1? Uncle, what is the value? 314.16 mm square. 314.16 mm square. Then what is the value of A2? What is the value of A2? 78.54 mm square. 78.54 mm square. Okay. And then what is the value of A3? 706.86 mm square. 86 mm square. 706.86 mm square. This is the value of A1, A2, and A3. Okay. Now we'll put the all value in this equation. Okay. Change in net delta L is equal to, what is the value of P? 50 into 10 raised to 3. Okay. Divided by, what is the value of E? 1.05 into 10 raised to 5 in bracket. What is the value of A1? 500 divided by A1 314.16 plus, what is the value of A2? 200 divided by A2 78.54 plus the value of L3 800 divided by A3 706.86. Okay. Now tell me the value of change in length, delta L. Delta L is equal to how much mm? How much mm? 2.508 mm. 2.508 mm. Okay. 2.508 mm. Okay. Write down the problem. Write down the answer. Write down the problem. Problem number third. A circular bar of 100 mm length. A circular bar of 100 mm length has cross section as below. Has cross section as given below. A circular bar of 1000 a circular bar of 1000 mm length has cross section as given below. First 200 mm has a diameter of 10 mm. Okay. First 200 mm has a diameter of 10 mm. Second 500 mm has a diameter of 25 mm. Second 500 mm has a diameter of 25 mm. And the last 300 mm 300 mm has diameter of 50 mm. And the last 300 mm has diameter of 15 mm. Determine the maximum axial pull. Determine the maximum axial pull. Determine the maximum axial pull which the bar may be subjected if the maximum stress is limited to
is limited to 150 megapascal. 150 megapascal. Full stop. Find the total elongation of the bar. Find the total elongation of the bar. Take capital E is equal to 200 megapascal. Take capital E is equal to 200 megapascal. Okay, once again I am repeating the problem. A circular bar of 1000 mm length has cross section as given below. First, 200 mm has a diameter 10 mm, comma. Second, 500 mm has a diameter of 25 mm, and the last 300 mm has diameter of 15 mm. Determine the maximum axial pull which the bar may be subjected if the maximum stress is limited to 150 megapascal. Find the total elongation of the bar. Take capital E is equal to 200 megapascal. Okay, this is the problem. Okay. Given that a book type पहिल्यांदा डायग्राम काढू. ठीक आहे, तुम्ही काय दिले बघा की एक सर्क्युलर बार दिले जो 1000 mm त्याची लेंथ आहे. ठीक आहे, जो पहिला सेक्शन आहे तो त्याचे डायमीटर दिले त्याचा 10 mm बाय 10 mm. ठीक आहे, किती लेंथ आहे त्याची 200 mm लेंथ आहे. ठीक आहे, त्याची लेंथ किती आहे 200 mm पहिल्या सेक्शनची. ठीक आहे, नंतर जो सेक्शन दिलेला आहे ते 25 mm डायमीटरचा दिलेला आहे. ठीक आहे, त्याचा डायमीटर किती आहे 25 mm. ठीक आहे, आणि त्याची लेंथ आहे 500 mm. ठीक आहे, लेंथ किती आहे त्याची 500 mm 500 mm. ठीक आहे, थर्ड सेक्शन दिलंय 15 mm डायमीटर आहे त्याचा. ठीक आहे, 15 mm डायमीटर आहे तर थर्ड सेक्शन आहे. ठीक आहे, 550 mm 525 mm. ओके, आणि लेंथ किती आहे त्याची 300 mm लेंथ आहे तिसऱ्या सेक्शनची. ठीक आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, असा एक बार दिलाय. ठीक आहे, तर आता ह्याला सगळं गिवन टाकायला. B1 किती आहे 10 mm. L1 किती आहे L1 200 mm. B2 किती आहे 25 mm and L2 500 mm. B3 किती आहे 15 mm and L3 300 mm. ओके, त्याच्यानंतर अजून काय दिलं त्यांनी, अजून काय दिले तर बघा स्ट्रेस दिलेला आहे, सिग्मा दिलेला आहे किती आहे 150 मेगापास्कल. कन्वर्जन 150 न्यूटन पर एमएम स्क्वेअर आहे असे येतं. ठीक आहे, मेगापास्कल. आणि कॅपिटल ई किती दिलेला आहे, कॅपिटल ई 200 गीगापास्कल. कन्वर्जन गीगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये 200 into 10 raised to 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, हे कन्वर्जन. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितले, कॅल्क्युलेट फोर्स. पहिला P
पी दिलाच नाहीये त्यांनी, ठीक आहे, हा पी कॅल्क्युलेट करायचा आहे, दिलाच नाहीये. And second, change in length delta L is equal to question mark. या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या फाइंड करायच्या आहे. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय करू आपण, पी फाइंड करू. ठीक आहे, आता पी फाइंड करायचं झालं तर त्यांनी, आता आपल्याला माहिती आहे की जर काय दिलेलं नसेल पी वगैरे एक्स्ट्रा काय दिलेलं असतं, एक्स्ट्रा काय दिलेलं तर सिग्मा दिलेलं आहे. ठीक आहे, मग सिग्माच्या फॉर्म्युल्याला आपल्याला पी कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, वी नो दॅट stress is equal to force upon area. ओके, इथं स्ट्रेस माहिती आहे आपल्याला, एरिया पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ठीक आहे, तर हे एरिया जे आहे, एरिया ठीक आहे, आपण पहिल्या ह्याच्यासाठी घेऊया. ठीक आहे, बघा आता हे पी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. कसं आहे, इकडे डिवाइडेड बाय इकडे काय होईल, इनटू सिग्मा इनटू एरिया इज इक्वल टू पी. ओके, सिग्मा इनटू पाय बाय 4 10 स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू पी. ओके, सिग्मा किती दिलेला आहे, सिग्मा 150 इनटू पाय बाय 4 10 स्क्वेअर is equal to p. What is the value of p? What is the value of p? One 1780.97 Newton. This is the value of p. ठीक आहे, कसं केलं, सिग्माच्या फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, सिग्माचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. आपल्याला हा फोर्सच कॅल्क्युलेट करायसाठी मग काय केलं की एरिया जो आहे ए इकडं डिवाइडेड बाय इकडं मल्टिप्लाय होईल, सिग्मा इनटू एरिया इज इक्वल टू पी. ओके, सिग्मा इनटू पाय बाय 4 डी स्क्वेअर इज इक्वल टू पी. 150 इनटू 150 इनटू पाय बाय 4 10 स्क्वेअर इज इक्वल टू पी. सिम्प्लिफाय केलं, कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि आन्सर काय आला आपलं 11780.97. हे काय आलं, आन्सर आला. ठीक आहे, आता नंतर काय करणार आपण ना, नंतर काय की आपल्याला चेंज इन लेंथ पण कॅल्क्युलेट करायचं आहे. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला. ठीक आहे, डेल्टा एल चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू पी, ई कॉमन काढणार, L1 डिवाइडेड बाय A1 प्लस L2 डिवाइडेड बाय A2 प्लस L3 डिवाइडेड बाय A3 ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर, हे तीन लिहिणार आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये अननोन काय, A1 A2 A3 अननोन आहे. ठीक आहे, मग आता हे अननोन साइडला काढतो A1. ठीक आहे, A1 एरिया ऑफ सेक्शन फर्स्ट काय कसं काढणार, पाय बाय 4 d1 स्क्वेअर. ओके, पाय बाय 4 10 स्क्वेअर. किती आला आन्सर A1 चा, आन्सर सांगा A1 चा किती आला, A1 स्क्वेअर. सेकंड A2 पाय बाय 4 d2 स्क्वेअर. पाय बाय 4 d2 किती आहे 25 स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A2, कॅल्क्युलेटर मध्ये टाकून सांगा बरं व्हॅल्यू काय येईल. A3 पाय बाय 4 d3 स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 4 d3 किती आहे 15 स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच mm स्क्वेअर. सांगा बरं A1 चं व्हॅल्यू काय, A2 चं व्हॅल्यू काय, A3 चं व्हॅल्यू काय सांगा. A1 A2 A3 काय, A1 काय 78.54 mm स्क्वेअर. A2 काय 490.87 mm square. Okay, and what is the value of A3? 176.7
71 mm स्क्वेअर 176.71 mm स्क्वेअर. ठीक आहे. आता हे सगळं बघा, आता आपण काय केलं की A1 A2 A3 कॅल्क्युलेट केला. आता हे सगळं जे आहे ना ते ह्या इक्वेशन मध्ये टाकलं. ठीक आहे. इथं P माहिती आहे, T माहिती आहे, A1 माहिती आहे, A1 माहिती आहे, L2 माहिती आहे, A2 माहिती आहे, L3 माहिती आहे, A3 माहिती आहे. ठीक आहे. टाकला त्याच्यामध्ये सगळं. Delta L is equal to what is the value of P? 0.1780.97 divided by E. What is the value of E? 200 into 10 raised to 3. In bracket, what is the value of L1? 200 divided by A1 78.54 plus L2 500 divided by A2 490.87 plus L3 300 and A3 176.71. Okay. कॅल्क्युलेटर मध्ये टाकून त्याचा आन्सर काय आला? चेंजिंग रेटचं डेल्टा एलचं 0.3099 mm हे आन्सर आलं. ठीक आहे. हे आन्सर आलं. ठीक आहे. बघा काय केलं पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम दिला होता आपल्याला. ठीक आहे. गिवन डाटा मध्ये ही डायग्राम ड्रॉ केली. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्या सेक्शनचा डायमीटर 10 mm आहे आणि त्याची लेंथ 200 mm आहे. दुसऱ्या सेक्शनचा डायमीटर 25 mm आहे, त्याची लेंथ 500 mm आहे. तिसऱ्या सेक्शनचा डायमीटर 15 mm आहे, त्याची लेंथ 300 mm आहे. ठीक आहे. हे प्रॉब्लेम मध्ये दिलं. पी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. ठीक आहे. पी एक कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला आणि चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता पी दिला नाही त्यांनी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक्स्ट्रा काय दिलं? सिग्मा दिला, स्ट्रेस दिला, मॅक्सिमम स्ट्रेस किती दिला? 150 मेगापास्कल. मेगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये कन्वर्जन आहे असेल. ठीक आहे. 150 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट ई यंग्स मॉड्युलस 200 गीगापास्कल. गीगापास्कलचं कन्वर्जन इनटू 10 रेज़ टू 3 मल्टिप्लाय करणार. 200 इनटू 10 रेज़ टू 3 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ओके. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? पहिल्यांदा पी करायचं आहे, दुसऱ्यांदा डेल्टा एल करायचं आहे. ठीक आहे. पण नेक्स्ट पी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. ओके. ए जे आहे ते इकडे मल्टिप्लाय झालं. ठीक आहे. मग सिग्मा स्ट्रेस इनटू एरिया इज इक्वल टू फोर्स. ओके. मग एरियाचा फॉर्म्युला लिहिला π/4 d स्क्वेअर. त्यांनी कॅल्क्युलेट केलं एरियाने. ठीक आहे. 150 into π/4 10 स्क्वेअर इज इक्वल टू पी. ओके. पी ची काय व्हॅल्यू? 11780.97 न्यूटन हे व्हॅल्यू आली. ठीक आहे. नंतर पुढे फोर्स कॅल्क्युलेट केला. आता डेल्टा एल कॅल्क्युलेट करायचं. चेंज इन लेंथ कसं कॅल्क्युलेट करतो तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. P अपॉन E ब्रॅकेट मध्ये L1 अपॉन A1 प्लस L2 अपॉन A2 प्लस L3 अपॉन A3. आता बघा P E L1 L2 L3 माहिती आहे सगळं. ठीक आहे. A1 A2 A3 फक्त कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. मग आता जे ब्रॅकेट मध्ये छोटा घेतलं A1 इज इक्वल टू π/4 d1 स्क्वेअर. ठीक आहे. त्याचा आन्सर आला 78.54. A2 इज इक्वल टू 409.87. A3 176.71 हे आन्सर आलं. ठीक आहे. सायमल्टेनियसली d1 d2 d3 ची व्हॅल्यू टाकून त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता हे सगळं आता काय त्याच्यामध्ये सगळं माहित झालं. मग आता मी हे सगळं व्हॅल्यू याच्यामध्ये टाकणार. ठीक आहे. चेंज इन लेंथ डेल्टा एल इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू परत ई ची व्हॅल्यू. ठीक आहे. ई दिलेला आहे 200 L1 अपॉन A1 L2 अपॉन A2 L3 अपॉन A3. ठीक आहे. सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकल्या आणि हे सॉल्व केलं कॅल्क्युलेटर मध्ये. काय आन्सर आलं? चेंज इन लेंथ इज इक्वल टू 0.3099 mm हे चेंज इन लेंथ आलं. ठीक आहे. Enter the title. Type number 3. Type number 3. Numericals based on. Type number 3. Numericals based on forces applied in. Forces applied in
Forces applied in intermediate sections. Forces applied in intermediate sections. Okay, I am repeating the title. Lubricants based on forces applied in intermediate sections. Okay, write down the problem number first. Problem number first. Refer the figure. Refer the figure. Refer the figure and find total elongation of the bar. Total elongation of the bar. Take capital E is equal to. Take capital E is equal to 200 kilonewton per mm square. Take capital E is equal to 200 kilonewton per mm square. Okay. नवीन टाइपचा आहे प्रॉब्लेम तो आपण काय तर ह्याच्यासारखंच आहे फक्त काय की आता हा जो फोर्स आहे ना ए ला दिला असायचा ना ए ला दिला असायचा आता काय होणार की आतमध्ये पण फोर्स असणार आतमध्ये पण ठीक आहे आतमध्ये पण फोर्स असणार म्हणजे कशा सॉल्व्ह करायचे बघू आपण ठीक है तो डायग्राम ड्रॉ करा प्रॉब्लम मध्येच डायग्राम आहे